Hello, this is the instruction before you make the avatar the last airbender. Hmm. Avatar the Last Airbender is a really amazing movie in my life career. माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठं डेस्टिनेशन आहे कारण हेच मूवी माझ्या माझ्या करिअरमध्ये आणि हॉलिवूडमध्ये म्हणजे माझ्या लेवल 4 मध्ये एक प्रकारे आयडेंटिटी बनवते. आणि अवतार द लास्ट एअर बेंडर इज अ रिअली अमेझिंग मूवी, रिअली ऑसम थिंग्स. आणि याला बनवण्याच्या अगोदर मला काही गोष्टी सांगायच्या आहे का याला कसं बनवायचं आहे आणि हाऊ इज टू मेक इट दॅट मूवी, बिकॉज that blockbuster movie is a really amazing and really fascinating movie you couldn't imagine, but you have to make it more fascinating and amazing movie. कारण या फिल्म अमेझिंग आहे, याची स्टोरी खूप माहोल आहे, याचे कॅरेक्टर बहुत चांगले आहे, ऍक्शन आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारे अशी एक प्रकारे फिलिंग्स आहे की ही मूवी एक प्रकारे ही मूवी एक प्रकारे एक हिट होण्यासाठी बनलेली आहे. एक खूप मोठी मूवी बनली आहे, म्हणजे आहे असं मी याला कन्सिडर करतो. आणि हे आहे याची स्टोरी लाईन सर्वात माहोल आहे, याचे कॅरेक्टर्स इट्स गुड, नाईस, अमेझिंग. आणि या त्या फिल्मला बनवायचं कसं आहे, ओके ठीक आहे. या फिल्मला बनवायचं कसं आहे, मी याच्या अगोदर एक फिल्म बनवली होती, मी ना बनवली, एम नाईट शॅलमन यांनी बनवली एक फिल्म द लास्ट एअरबेंडर. तर आणि ती मूवी रिअली कम्प्लिटली फ्लॉप झाली, बहुत फ्लॉप. कारण त्यांनी एवढ्या प्रॉपरली नाही बनवली. म्हणजे प्रेझेंटेशन म्हणजे ऍक्शन चांगली होती, ग्राफिक्स चांगली होती, कॅरेक्टर चांगले होते, बट वे ऑफ प्रेझेंट आणि वे ऑफ स्क्रिप्टेड दॅट मूवी इज नॉट गुड. कारण कार्टून सिरीज मध्ये ज्याप्रमाणे याला डिस्क्राईब केला आहे, एक प्रकारे यांनी अवतार द लास्ट एअरबेंडर याच्यामध्ये करीब 60 एपिसोड आहे, प्रत्येक सीझन मध्ये 20 एपिसोड आहे आणि ते पूर्ण कनेक्टेड आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण होल कास्ट आणि त्याच्यानंतर त्यांची पॉवर आणि त्याच्यानंतर त्यांची ओरिजिन पासून स्टोरी रेप्रेझेंट केली आहे या कार्टून सिरीज मध्ये. आणि या सगळ्या कार्टून सिरीज एक प्रकारे एक युनिवर्स बनवते, अवतार युनिवर्स बनवते, जो की सगळ्या गोष्टी डिस्क्राईब करते का कोणत्या कुठून कोण पर्सन आला आहे, त्याची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे, तो कशासाठी तो फाईट करून राहिला आहे. प्रत्येकांची झुको, सॉका, कटारा, अँग, प्रत्येकांची स्टोरी या कार्टून सिरीज मध्ये एलॉबरेट केली आहे. आणि इट इज रिअली नाईस वे टू मेक दॅट मूवी. म्हणजे या कार्टून सिरीज साठी बहुत बेटर आहे. बट मूवी मध्ये आपल्याला असं करता येत नाही. मूवी मध्ये आपण अवतार लास्ट एअरबेंडरचे नियर अबाउट 60 एपिसोड आहेत, आपण 60 मूवी नाही बनवू शकत, ऑफकोर्स नॉट. तर आपल्याला एक प्रकारे याला कॉम्प्रेस करावं लागते. कॉम्प्रेस म्हणजे कशा प्रकारे, कॉम्प्रेस म्हणजे आपल्याला म्हणजे एम नाईट शॅलमननी पूर्ण सीझन 1 एका मूवी मध्ये कॉम्प्रेस केलं. बट या कॉम्प्रेस केल्यामुळे एक प्रकारे डिसएडव्हान्टेज हा होते का आपण खूप सारे कॅरेक्टर, कास्ट आणि त्यांची ओरिजिन स्टोरी आपण डिस्क्राईब करू शकत नाही. आणि त्यामुळे फिल्म कशी अनरिलेटेड वाटते आणि इतकी जास्त इफेक्टिव्ह नाही वाटत. जेवढी जर आपण त्याला स्टोरीला एलॉबरेट करू, त्याच्या ओरिजिनला एलॉबरेट करू, तो कशासाठी आलाय, का आलाय, या साऱ्या गोष्टी जर आपण एलॉबरेट करून फिल्म मध्ये जर डिस्क्राईब केलं तर दॅट वॉज बी ग्रेट. बट
एवढ्या साऱ्या गोष्टी एलॉबरेट करणं, एवढ्या साऱ्या गोष्टी डिस्क्राईब करणं इन सिंगल मूवी, इट्स अ रिअली टफ जॉब. बहुत खतरनाक जॉब राहील. आणि आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरला डिस्क्राईब करावं लागेल आणि आपल्याला विचार करावा लागेल कोणतं कॅरेक्टर बेटर आहे, कोणत्या कॅरेक्टरसाठी त्याचं ओरिजिन दाखवणं बेटर आहे का नाही दाखवणं बेटर आहे. कारण कार्टून सिरीजमध्ये आपल्याला अनलिमिटेड टाइम असते. नियर अबाउट 60 एपिसोड त्यांनी त्यांच्या सीझन वाईज किंवा त्यांच्या रेग्युलेशन वाईज त्यांनी त्या प्रकारे कार्टून सिरीज बनवली का त्यांचं ते सीझन ऍटलिस्ट 1-2-3 वर्ष चाललं पाहिजे. बट आपल्याला पाशी 2-3 वर्ष नाही आहे. आपल्यापाशी फक्त 2.5 घंटे आणि 2.5 घंट्यामध्ये आपल्याला पूर्ण डिस्क्राईब करायचं आहे. त्याला बनवायचं कसं या. बिफोर आय मेक अवतार द लास्ट एअरबेंडर, आय नीड टू पॉइंट आउट सम थिंग्स अबाउट इट. आता कार्टून सिरीज मध्ये 20 एपिसोड आहे एका सीझन मध्ये. एम नाईट शायमालाने एक गलती केली. त्यांनी होल सीझन एका मूवी मध्ये कॉम्प्रेस केलं आणि त्याच्यामध्ये नाही का खूप सारे कॅरेक्टर मिस आउट झाले. बट मी म्हणतो आपण होल सीझन एका मूवी मध्ये कॉम्प्रेस न करता हाफ कॉम्प्रेस करायचं. म्हणजे इथे कार्टून मध्ये जे 10 एपिसोड आहे या 10 एपिसोडला कॉम्प्रेस करून एक मूवी बनवायची. म्हणजे नियर अबाउट इथे 60 एपिसोड आहेत. 60 एपिसोड म्हणजे 6 मूवी, म्हणजे 6 पार्ट राहील या फिल्मचे. अवतार द लास्ट एअरबेंडरचे 6 पार्ट राहील. चॅप्टर 1 मध्ये, बुक 1 मध्ये 2 चॅप्टर, बुक 2 मध्ये 2 चॅप्टर, बुक 3 मध्ये 2 चॅप्टर, प्रत्येकांचे 2-2 चॅप्टर बरोबर व्हेरीफाय केलाय. आणि याच्यामध्ये आपल्याला बरोबर कॉम्प्रेस करता येईल. वाय? कारण 10 एपिसोड मध्ये खूप काही जास्त एलॉबरेट नाही केलं आहे. जेवढं काही एलॉबरेट केलं आहे ते आपण चांगल्याने रेप्रेझेंट करू शकतो फिल्म मध्ये. आता जसं जर मी पहिले समजा 10 एपिसोड बघितले तर पहिला एपिसोड कोणता आहे? बॉय इन आइसबर्ग, अवतार रिटर्न्स, सदर्न एअर टेम्पल, द वॉरियर्स ऑफ कियोशी, किंग अर्थ किंग, त्याच्यानंतर इम्प्रेसिव्हनेस, त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर कोणता आहे? इम्प्रेसिव्हनेस. त्याच्यानंतर आहे द जेट 10वा आहे. आणि त्याच्यानंतर आहे हा आपला ते रोकूचे 2 पार्ट आहे. अजून एक पार्ट आहे कोणता तरी आहे तो पार्ट, तो याचा द जेट. आणि त्याच्यानंतर अजून एक कोणता आहे 7वा. असे 10 एपिसोड आहे. मी आता रिसेंटली पाहून राहिलो आणि थोडं डिस्क्राईब बघण्यामध्ये थोडंसं होते. हे 10 एपिसोड, या 10 एपिसोड मध्ये नाही का कोणकोणत्या गोष्टी आपल्याला फिल्म मध्ये टाकायच्या आहेत. या फिल्म मध्ये आपल्याला द बॉय इन आइसबर्ग टाकायचं आहे. आता आपण फिगर इट आउट करू. फिल्म मध्ये नाही का आपल्याला कोणकोणते कास्ट, कोणकोणता क्रू टाकायचा आहे. कारण याच्यामध्ये नाही का नियर अबाउट किती कॅरेक्टर येते ज्यांना आपल्याला रेप्रेझेंट करायचं आहे. कार्टून सिरीज मध्ये किती कॅरेक्टर आहे हे तुला डिस्क्राईब करावं लागेल. आणि तुला डिसाईड करावं लागेल का फिल्म मध्ये कोणकोणत्या कॅरेक्टरला रिक्वेस्ट करावं लागेल, म्हणजे इन द्यावं लागेल. कोणकोणत्या कॅरेक्टरला फिल्म मध्ये इनपुट द्यावं लागेल. त्यांची बेस स्टोरी किंवा स्ट्रॉंग कॅरेक्टर रेप्रेझेंट करण्यासाठी त्यांची ओरिजिन पासून आपल्याला डिस्क्राईब करावं लागेल. आणि हे सगळं आपल्याला एका फिल्म मध्ये म्हणजे 2.5 घंट्यामध्ये आपल्याला पूर्ण हे रेप्रेझेंट करायचं आहे. आय कॅन डू दिस. एवढं काही हार्ड जॉब नाही, कारण आपल्यापाशी फक्त 10 एपिसोड आहे आणि 10 एपिसोडला कॉम्प्रेस करणं इट्स नॉट अ बिग डील. आणि आय कॅन डू इट. बट हे फिल्म कशी फक्त कॅरेक्टरलाच इन्क्लूड नाही झाली पाहिजे. ही फिल्म ऍक्शन पण असली पाहिजे. या फिल्म मध्ये स्टोरी पण असली पाहिजे. या फिल्म रेप्रेझेंट केली पाहिजे अदर पार्ट साठी. कारण असं झालं पाहिजे का याचा अदर पार्ट पण पुढल्या वेळेस येणार आहे आणि यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा. अदर दॅन फिल्म पण बहुत अमेझिंग असली पाहिजे. याच्यामध्ये ग्राफिक्स वगैरे स्ट्रक्चर बहुत चांगलं असलं पाहिजे. ते एक प्रकारे टफ जॉब होईल. मला वाटते का जो पहिली दुसरी जी मूवी आहे, जे बुक 1 साठी आपण जे फिल्म बनवत आहे ते जास्त काही हार्ड राहणार नाही. कारण मी हे बुक 1 बहुत वेळा बघितलाय.
ऍक्च्युली मी 6वी-7वी वेळा ते बघून राहिला होता लास्ट एअरबेंडर सिरीज, आणि मला वाटते आय कॅन मेक दिस मूवी. आणि या मूवीला अजून चांगलं बनवण्यासाठी मला अजून एक प्रकारे दिमाग लावावा लागेल. प्लस अवतार द लास्ट एअरबेंडर हे तर आहे, अनदर थिंग इज कोरा पण आहे. कोराला पण बनवायचं आहे. म्हणजे कोरा म्हणजे अवतार कोरा हिचा पण सीझन आहे आणि तिला पण रिप्रेझेंट करायचं आहे, बट इट्स अ वे टू लॉंग. बहुत दूरची गोष्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अवतार द लास्ट एअरबेंडर याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण लेवल 4 ची ही आपली मूवी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कोणतेच हेजिटेशन घ्यायची नाही. आपल्याला स्ट्राईक ऑन हार्ट करायचा आहे. बिलकुल आपल्याला पॉइंट टू पॉइंट डिस्क्राईब करावं लागेल आणि त्याच्यामध्ये ऍक्शन आणि ते फिल्म पण एक प्रकारे त्याचं हॉलिवूडचा टच द्यावा लागेल. तर ही फिल्म बनवण्यामध्ये आपल्याला बहुत मजा येईल. जर मी हे फिल्म म्हणजे अवतार लास्ट एअरबेंडर जर मी कम्प्लिटली बनवलं तर मी एक प्रकारे ओपन युनिव्हर्स बनवतो. या ओपन युनिव्हर्स म्हणजे काय? ओपन अवतार युनिव्हर्स म्हणजे व्हाय? जसं मार्वल युनिव्हर्स आहे, DC कॉमिक युनिव्हर्स आहे, तर हे युनिव्हर्स म्हणजे काय आहे? तर हे मार्वल युनिव्हर्स म्हणजे एक प्रकारे एक युनिव्हर्स आहे ज्याच्यामध्ये आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, थोर, हल्क, ब्लॅक विडो सगळे कॅरेक्टर इन्क्लूड आहे. प्लस त्यांची स्टोरी लाईन, ओरिजिन स्टोरी लाईन त्यांनी डिस्क्राईब केली आहे. प्लस स्पायडरमॅन पण इन्क्लूड केला आहे. लॉर्ड ऑफ द थिंग्स इन्क्लूड केला आहे. आणि या सगळ्या गोष्टींना प्लस गॅलेक्सी, गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी या सगळ्या गोष्टींना इन्क्लूड करून त्यांनी एक युनिव्हर्स बनवला आहे, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स. जसं आता सुपरमॅन, बॅटमॅन, फ्लॅश, वंडर वुमन, त्याच्यानंतर ग्रीन लँटर्न, त्याच्यानंतर अजून पण येणार आहे. DC कॉमिकने अजूनपर्यंत खूप काही जास्त एलॉबरेट केलं नाही. अजूनपर्यंत त्यांनी फक्त सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वुमन हे सांगितलं आहे. बट फ्लॅश आणि लॉर्ड ऑफ द थिंग्स DC कॉमिक्सचे पण हिरो आणि त्याचे ओरिजिन स्टोरी लाईन आणि त्यांचे जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा जे काही आहे ते पण डिस्क्राईब करणार आहे ते त्यांच्या DC कॉमिक युनिव्हर्समध्ये. त्यामुळे प्रत्येकाने आपापले एक युनिव्हर्स बनवला. या युनिव्हर्समध्ये कोणी पार्टिंग करत नाही. म्हणजे जर आपल्याला वाटते की आपल्याला जर मार्वलमध्ये फिल्म बनवायची असेल तर आपण असंच बनवू शकत नाही, असंच त्यांच्या युनिव्हर्समध्ये दाखल होऊन फिल्म बनवू शकत नाही. कारण आपल्याला पहिले एक प्रकारे त्यांची हे घ्यावं लागेल, त्यांना मागणी करावं लागेल, त्यांना रिक्वेस्ट करावं लागेल आणि आपली जी स्टोरी आहे त्यांच्या मार्वल युनिव्हर्समध्ये जर फिट होत असेल तरच ते रिक्वायर करेल, अन्यथा दे विल नॉट. आणि DC कॉमिक मध्ये पण असंच आहे. बट अवतार युनिव्हर्स मध्ये पण थोडं मी चेंज केलं आहे. अवतार युनिव्हर्स मध्ये याच्यामध्ये मी एक प्रकारे ओपन युनिव्हर्स मध्ये केलं आहे, कारण या फिल्म मध्ये इवन कार्टून सिरीज मध्ये पण काही काही गोष्टी इलॉबरेट नाही केल्या आहेत, ज्या की बहुत इंटेन्स स्टोरी लाईन आहे आणि ज्या अजूनपर्यंत डिस्क्राईब नाही केल्या आहे. जसं प्रमाणे एक थिंग आहे वॉर्म शी टॉम लायब्ररी, जे स्पिरिट लायब्ररी आहे. बुक 2 अर्थ मध्ये 10वा चॅप्टर आहे द लायब्ररी. याच्यामध्ये होल डिस्क्राईब केला आहे. बट लायब्ररीला एक प्रकारे वे ऑफ गेटिंग नॉलेज टू बीट अ फायर बेंडर. फायर नेशनला हरवण्यासाठी एक प्रकारे त्यांना नॉलेज पाहिजे आणि ते या लायब्ररी पासून घेते. बट ही लायब्ररी कुठून आली आहे? अजून याच्यामध्ये खूप काही गोष्ट आहे. स्पिरिट वर्ल्ड काय आहे आणि याच्यानंतर नॉलेज स्पिरिट काय, लॉट्स ऑफ द थिंग्स आहेत जे अजूनपर्यंत कार्टून सिरीजमध्ये, इव्हन कार्टून सिरीजमध्ये सुद्धा एलॉबरेट केले नाही आहे. आणि त्याच्यासाठी जे यांचे डिपार्टमेंटमध्ये जे लोक आहेत ते एका एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते कार्टून सिरीज नाही बनवू शकत. जस्ट लाईक त्यांना एक खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट पाहिजे. जस्ट लाईक अवतार, एक अवतार आहे, अवतार अँग हा एक खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट होता. त्यांनी डिस्क्राईब केला 2004 मध्ये कार्टून सिरीज. त्याच्यानंतर 2012 मध्ये त्यांनी नेक्स्ट अवतार सीझन हे केला, एलॉबरेट केला, अवतार कोरा. याच्यामध्ये त्यांनी खूप सारे पॉइंट डिस्क्राईब केले. काही काही पॉइंट पण खूप जास्त हे आहे. जस्ट लाईक त्यांनी स्पिरिट वर्ल्ड बद्दल बहुत चांगल्याने एलॉबरेट केलं कोरामध्ये, सीझन कोरामध्ये. बट
त्याच्यानंतरही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे अजूनपर्यंत डिस्क्राईब नाही झाले. यासाठी ते फुल कार्टून सिरीज तर नाही बनवू शकत, ऑफकोर्स नॉट. तर मग त्यांनी काय करायला पाहिजे, तर मला वाटते मी एक प्रकारे ओपन युनिव्हर्स बनवलं पाहिजे. ओपन अवतार युनिव्हर्स. व्हॉट इज ओपन अवतार युनिव्हर्स? ओपन अवतार युनिव्हर्स म्हणजे याच्यामध्ये असा एक बंदा ज्याला वाटते का आपली ही जी स्टोरी आहे जे अवतार युनिव्हर्समध्ये या थिंग्सला किंवा या सब्जेक्टला किंवा या पॉइंटला बहुत चांगल्याने डिस्क्राईब करू शकते. तर मला वाटते त्या पर्सनला एंट्री देऊन त्याला चान्स द्यावं का माझ्या युनिव्हर्समध्ये, म्हणजे मी बनवलेला अवतार युनिव्हर्समध्ये त्याला पार्ट इन करावं आणि त्यांनी याच्यामध्ये फिल्म बनवावं आणि याच्यामध्ये कॅरेक्टर रेप्रेझेंट करावं. बट ते फिल्म एक प्रकारे डिफरंट राहील. जस्ट लाईक मार्वल युनिव्हर्स. मार्वल युनिव्हर्समध्ये आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर वगैरे हे सगळे आहे, जॉईनमध्ये आहे. बट गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी एक प्रकारे अलग आहे, त्यांच्या टचमध्ये नाही. आयर्न मॅन वगैरे या सगळ्या गोष्टीसोबत टचमध्ये नाही, पण अलग आहे. बट युनिव्हर्समध्ये बाउंड होत येतात, ते युनिव्हर्समध्ये बाउंड होतात गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी. बट हे या लोकांसोबत टचमध्ये नाही, ओरिजिन स्टोरी यांच्यापासून आहे. बट हे पण इम्पॉर्टन्स आहे गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी. त्याचप्रमाणे अवतार युनिव्हर्समध्ये अवतारला ज्याप्रमाणे आपण फोकस करतो हे त्याची मेन स्टोरी लाईन आहे, त्याला आपण डिस्क्राईब करू बाय वन, स्टेप बाय वन, स्टेप बाय टू. बट जे काही मिस पॉइंट आहे त्याला पण डिस्क्राईब करायचं आहे. बट ते युनिव्हर्समध्येच राहील, बट कुठेतरी सेपरेट राहील आणि ते लिंकअप राहील एकमेकाशी. कुठेतरी अवतार किंवा छोट्या छोट्या कॅरेक्टर सोबत लिंकअप राहील आणि त्यालाच मला डिस्क्राईब करायचं. याला म्हणतात ओपन युनिव्हर्स सिस्टीम. ओपन युनिव्हर्स म्हणजे असा कोणी पण बंदा येईल ज्याला माझ्या फिल्ममध्ये एंट्री करायचं आहे, त्याने त्याची स्टोरी डिस्क्राईब करावं लागेल मला. प्लस त्याची स्टोरी चांगली पण असली पाहिजे आणि रेप्रेझेंट केली पाहिजे का या युनिव्हर्स सोबत कुठे ना कुठेतरी बाउंड आहे. दॅट्स वाय आय मेक इट ओपन युनिव्हर्स सिस्टीम. बट इट विल टू लॉंग, बहुत वेळ आहे आणि हे बनवायचं आपल्याला. जेव्हा मी अवतार द लास्ट एअरबेंडर चे 6 मूवी जेव्हा मी कम्प्लीट करीन त्याच्यानंतर बनवीन. जेव्हा कोराचा सीझन स्टार्ट होईल तेव्हा कोराचा सीझन स्टार्टमध्येच पुन्हा कुठेतरी ओपन सिस्टीम मध्ये 1, 2, 3 मूवी आपल्याला बाउंड अप करायचे आहे या फिल्ममध्ये. त्यामुळे काय होईल का आपले छोटे छोटे पॉइंट क्लिअर अप होऊन जाईल आणि दॅट वॉज द रिअली ऑसम वे टू डू दिस फिल्म. तर आपल्याला अशा प्रकारे बनवायचे आहे. तर मी सांगितलं कसं प्रकारे बनवायचे. अवतार द लास्ट एअरबेंडरमध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला बरोबर म्हणजे 10 एपिसोडची एक मूवी, त्याप्रमाणे 60 एपिसोड आहे म्हणजे 6 मूवी आपल्याला रेप्रेझेंट करायचे हॉलिवूडमध्ये. अवतार कोराबद्दल अजूनपर्यंत डिसाईड नाही झाला नाही, कारण इट्स वे टू लॉंग प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि खूप दूरचा प्रोजेक्ट आहे. आपण अजूनपर्यंत लेवल 2 वर आहे आणि ही जी स्टोरी आहे अवतार लास्ट एअरबेंडर आहे ही लेवल 4 ची आहे आणि कोरा तर त्याच्या नंतर आहे. बापरे, कोरा तर इट्स बोल, तेव्हा तर मी शायद 40-50 वर्षाचा होऊन जाईल शायद. बट दिस इज द इंट्रोडक्शन आणि हाऊ टू बिफोर आय बिल्ड अवतार द लास्ट एअरबेंडर. सो दॅट इज आय थिंक अबाउट टेलिंग यू. सो या, दिस इज इट. थँक यू.